पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर ज्योतीचा कागद चिटकवला जात असे. घरातील आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडधोडाचा नैवेद्य ज्योतीला दाखवत असे. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. ज्योतीची पूजा मुलाच्या संरक्षणासाठी केली जाते. ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते. ज्योतीच्या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाडाची पाने, धूप, दीप, 21 कापसाची माळ तसेच नैवेद्य इत्यादी अर्पण केले जाते. ज्योतीची पूजा झाल्यानंतर लहान मुलांना पाठावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचे औक्षण केले जाते. दिव्यांची संख्या ही 5, 7, 11 या समसंख्यांमध्ये असावी. ज्योतीच्या पूजेमुळे घरात आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते. ज्योतीची पूजा करताना जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा मंत्र म्हटला जातो. श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवाजवळ ज्योतीचा कागद लावला जातो. याची पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. तसेच श्रावणी शुक्रवारी सुहासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू देण्याची आणि वाण म्हणून चणामूग देण्याची प्रथा आहे. ज्योती ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे असे पुराणात म्हटले आहे. पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसीन असणारी जरा मगध देशात राहत होती. त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. यामुळे तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीने बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखू जाऊ लागले. यामुळे मगध राज्यात जरा राक्षसिनीचा महोत्सव केला गेला. लोक तिला मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा करू लागले असे पुराणात म्हटलेले आहे. ज्योतीची पूजा ही प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते. पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करावे. देवघरात किंवा एका पाटावर लाल पिवळे वस्त्र अंथरून त्यावर ज्योतीचा फोटो लावावा. ज्योती मातेला हळद कुंकू वाहावे. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी. ज्योतीला दुर्वा, आघाडा आणि पिवळी फुले अत्यंत प्रिय आहेत, ती वाहावीत. गूळ, खोबरे, पुरणाचे दिंडे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती करावी. ज्योतीच्या प्रतिमेत बालकाचे घरातील संकटांपासून रक्षण करणारे नरसिंह, बाहेरील तसेच मैदानातील संकटांपासून रक्षण करणारे श्रीकृष्ण, आरोग्य व दीर्घायुष्य देणारी जिवंतिका देवी, उत्तम बुद्धिमत्ता व ज्ञान देणारे बुध बृहस्पती मिळावे या संपूर्ण उद्देशाने या 4ही देवतांची प्रतिमा ज्योतीच्या फोटोत एकत्रित दिलेली असते. ज्योतिपूजन हे नियमित चालणारे श्रावण व्रत असल्याने श्रावणाच्या शेवटच्या शुक्रवारी किंवा अमावस्येला या व्रताची समाप्ती म्हणजेच उद्यापन केले जाते. मासिक धर्मामुळे पहिला शुक्रवार जमणार नसेल तर दुसऱ्या शुक्रवारपासून ज्योतिपूजन केले तरीही चालते. ज्योतिपूजन जमत नसल्यास ज्योतीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. प्रत्येक श्रावणी शुक्रवारी घरातील लहान मुलांचे औक्षण करून ज्योती आईकडे त्यांच्या उत्तम आरोग्याची व रक्षण करण्याची प्रार्थना करावी. आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.